खेड आळंदी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटाचे 7 इच्छुक मैदानात आहेत। विधानसभेच्या मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली। नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या 7 इच्छुकांना प्रमोट केलं। इच्छुकांच्या मनात दडलंय तरी काय, हीच आपली आजची स्पेशल स्टोरी आहे। आज आपण पाहणार आहोत या इच्छुकांच्या मनात विधानसभेचं काय व्हिजन आहे। पण त्याआधी हेडलाईन्स। 2 दिवस पावसाची उघडीप, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला। कळमोडी धरणात दासकमान धरण क्षेत्रातही पाऊस कमीच। भात उत्पादक शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत। 2024-25 अर्थसंकल्पाच्या 5% निधीतून अंतिम यादीनुसार 163 दिव्यांगांना निधीचे वाटप होणार। चाकण नगर परिषदेकडून प्रशासकीय आणि वित्तीय मान्यतेसाठी सादर अपंग प्रमाणपत्राच्या टक्केवारीनुसार दिव्यांगांना आर्थिक मदत मिळणार। मुख्याधिकारी सचिन चंद्रवार यांची माहिती। पावसाअभावी पश्चिम पट्ट्यातील भात लागवड रेंगाळली। खेड तालुक्यात अवघी 24% भात लागवड। सोयाबीनचा पेरा वाढला। पावसाळी बाजरी हद्दपार, कृषी विभागाची माहिती। प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। खेड तालुक्यात 26,711 शेतकऱ्यांनी काढला पीक विमा। शेतकऱ्यांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा, तालुका कृषी विभागाने केलं आवाहन। खेड तालुक्यातील 12,000 भाविकांना घडवलं पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन। मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या पुढाकारातून हजारो भाविकांनी केलं देवदर्शन। मोफत पंढरपूर यात्रा दर्शनाची तालुक्यात सकारात्मक चर्चा। शाळेच्या प्रांगणात बालवारकऱ्यांचं गोड रिंगण सोहळा। खरबुड बुद्रुक येथील चौधरी पाटील शाळेचा सांप्रदायिक उपक्रम। खांद्यावर भागवत पताका घेत बालवारकरी झाले अभंगात तल्लीन। माळुंगे एमआयडीसी मधील होरिबा कंपनीत सिक्युरिटी सुपरवायझरला मशीन ऑपरेटरकडून बेदम मारहाण। कंपनीच्या एचआर विभागाने केली शिवीगाळ। पोलिसात 4 विरोधात गुन्हा दाखल। 3 साथीदारांनी मिळून कमरेच्या बेल्टनं सुपरवायझरची केली धुलाई। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुरुवातीला बातमी आहे आषाढी वारीची। खरबुड बुद्रुक येथील केडी चौधरी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आषाढी दिंडी सोहळा आयोजित केला होता। यावेळी दिंडीमध्ये संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आदी संतांच्या वेशभूषेतील बाल वारकरी सजले होते। नऊवारी साडीमध्ये तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सजलेली पालखी, आकर्षक आबदागिरी, बाजूने भालदार चोपदार, पालखीच्या पुढे मागे भगव्या पताका आणि पालखीच्या पुढे अश्वावर बसलेला बाल वारकरी हे लक्षवेधी ठरलं। पालखीचे पूजन स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक केडी चौधरी पाटील, सचिव आशालता चौधरी पाटील यांनी केलं। सर्व विद्यार्थ्यांनी अभंगाच्या तालावर बाल वारकरी झेंडे उंचावत आकर्षक नृत्य केलं। दिंडीमध्ये बाल वारकऱ्यांचं रिंगण सोहळा प्रमुख आकर्षण ठरला। विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संत जनाबाईच्या गौऱ्या, संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजलेले मांडे, संत कान्होपात्रांची अदाग भक्ती आदींचे सादरीकरण केले। सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका रोहिणी गव्हाणे यांनी केले। मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगशे यांनी राबवलेल्या पंढरपूर यात्रेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील सुमारे 12,000हून अधिक जणांनी विठुरायाचं दर्शन घेतलं। आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवांचा मेळा लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी देहू आळंदीहून दिंडी पताकासह पंढरपूरकडे मार्गस्थ झाला। पण अनेकांना काही कारणास्तव पायी वारी करता येत नाही। अशा विठ्ठल भक्तांसाठी मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत पंढरपूर यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। बातमी आहे शेत शिवारातून। खेड तालुक्यात एकूण क्षेत्रापैकी 94.78% क्षेत्राचा पेरा पूर्ण झाला आहे। यंदा पेरणीचं वैशिष्ट्य म्हणजे सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात झालेली लक्षणीय वाढ। कृषी विभागाने यावर्षी सोयाबीन पिकाचं सरासरी 5,000 हेक्टर क्षेत्र हे उद्दिष्ट ठेवलं होतं। मात्र यंदा तालुक्यात 18,936.20 क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला। तर दुसरीकडे पावसाळी बाजरी आणि ज्वारी ही पिकं हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत। 15 जुलै अखेर खेड तालुक्यात 40,677 हेक्टर क्षेत्रापैकी 38,589 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे। मात्र भात उत्पादक शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। सध्या पुन्हा एकदा पावसानं उघडीप दिली आहे। त्यामुळे खेड तालुक्यात चांगल्या पावसाअभावी 23.94% क्षेत्रावर भात लागवड झाल्याचं कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे। कडधान्य पिकाची 27.91% पेरणी झाली असून गळीत धान्य सरासरीपेक्षा
दुप्पट झाल्याची माहिती कृषी विभागानं कळवली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। कृषी विभागाच्या मागणीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे। खरीप हंगामातील पिकांना संरक्षण देण्यासाठी शासनानं पंतप्रधान पीक संरक्षण विमा योजना राबवली आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत मुदत देण्यात आली होती। या कालावधीमध्ये 1,36,00,000हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत। यामध्ये 90 लाख हेक्टर क्षेत्र पीक विमा संरक्षित झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। खेड तालुक्याचा विचार केला असता तालुक्यातील 55,000 शेतकऱ्यांपैकी 26,711 शेतकऱ्यांनी हे विमा कवच स्वीकारला आहे। उर्वरित शेतकऱ्यांना वाढून मिळालेल्या मुदतीमध्ये अर्ज भरून घ्यावे असे आवाहन तालुका कृषी विभागानं केले आहे। शासन निर्णयाप्रमाणे नगर परिषदेच्या मिळकतीच्या 5% रक्कम ही हद्दीतील दिव्यांगांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी देण्यात येते। त्यानुसार चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील 163 दिव्यांगांना 12 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय चाकण नगर परिषदेकडून घेण्यात आला आहे। यावर्षी 109 ऑनलाईन आणि 54 ऑफलाईन अर्ज चाकण नगर परिषदेला प्राप्त झाले आहेत। त्यानुसार दिव्यांगांच्या टक्केवारीनुसार त्यांना मदत दिली जाणार असल्याची माहिती चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांनी दिली। आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल स्टोरीकडे। शिवसेना ठाकरे गट अगदी लोकसभेच्या निवडणूक प्रचारापासून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांवर आपला दावा सांगत आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून मोठ्या नेत्यांनीही या दाव्याला कायम दुजारा दिला आहे। त्यामुळे जागा वाटपापासून महाविकास आघाडीत बिघाडी होणार की काय अशी राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। खेड तालुक्यातून विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे अनेक इच्छुक आहेत, परंतु इच्छुकांची संख्या ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पाहायला मिळते। या इच्छुकांनी आपापल्या परीने विधानसभेसाठी आपली तयारी सुरू केली आहे। इतकंच नव्हे तर पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनीही थेट पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षातील इच्छुकांचं प्रमोशन केलं आणि आपल्या पक्षाचा दावा स्पष्ट केला। या पत्रकार परिषदेत इच्छुक उमेदवार काय म्हणाले चला पाहूया। चाकण येथे झालेल्या उद्धव ठाकरे गटाच्या या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा प्रमुख अशोक खांडेबराड यांनी आपल्यासह एकूण 7 इच्छुक असल्याचं सांगितलं। उमेदवार जरी 7 असले तरी पक्ष ज्या पक्षाला उमेदवार देईल त्यामागे सगळे उभे राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। खासदार अमोल कोल्हे यांच्या विजयात शिवसेनेचा 80% वाटा आहे, त्यामुळे आळंदी विधानसभेची जागा ही सेनेलाच मिळणार असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे। प्रत्येक जणांनी कोण कोण इच्छुक आहे त्यांना पक्षाच्या नियमाप्रमाणे आम्ही सांगितलं बाबा तसं कोणी रानोमाळ फिरून किंवा इच्छुक आहे असं काही नाही। पक्षाकडं रितसरपणे ज्या कार्यकर्ते पदाधिकारी जे उमेदवार मागतील ते खऱ्या अर्थाने आमच्याकडे इच्छुक असतील आणि म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं एक साधारण आमच्याकडं आत्ता तरी माझ्याकडे जी माहिती किंवा माझ्याकडे जे यादी आलेली किंवा दिलेली मागणी केलेली त्यामध्ये एक 7 ते 8 उमेदवार इच्छुक आहे। त्याचप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ह्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली होती। सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाची सगळीच माणसं असा एकही नेता किंवा एकही कार्यकर्ता असा पुढे येत नव्हता, सगळे अजित पवार गटामध्ये होते, तालुक्याच्या आमदारांबरोबर होते। पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू एक कार्यकर्त्यांमध्ये संख्या वाढली आणि आम्ही एकत्र सर्वांनी चांगला प्रचार केला। त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं 80% योगदान ह्या मतदारसंघामध्ये आहे। मग ही प्रामुख्याने ही जागा आमच्याकडे मिळली पाहिजे ही भूमिका कार्यकर्त्यांची। आम्ही 7 जण जरी इच्छुक असलो तरी उमेदवारी मिळाली नाही म्हणून आमच्यातलं कुणी नाराज होणार नाही, बंडखोरी करणार नाही असा विश्वास शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे यांनी यावेळी व्यक्त केला। काय म्हणाले शिवाजी वरपे चला पाहूया। आमच्या 7 जणांपैकी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं आम्ही तन मन घालून काम करून
आमच्यापैकी कुणी मला होणार नाही, बंडखोरी करणार नाही. जो बंडखोरी करायचा प्रयत्न करतो त्याला बंडखोरी करून देणार नाही. आम्ही सगळे एका विचाराने एकत्र आहोत. यापुढे काळात आपल्याला दिसेलच. आम्ही आता सगळ्यांनी ठरवले आणि शिवसैनिकांनी एक गोष्ट आपली तयार केली. तुम्ही मार्केट कमिटीला पाहिलं, शिवसेनेने पुढाकार घेतला. मार्केट कमिटीमध्ये आम्ही सर्जन तयार केली आपल्या विचाराची सगळ्यांची. खासदारकीला श्रेया लावण्यामध्ये आम्ही सुरुवात केली. खासदार साहेबांना घोषित करायची. ते निमित्ताने आम्हाला विजयाची संधी मिळाली आणि आमदारकीला देखील आम्ही केल्यानंतर 100% आमच्या विचारांचा महाविकास आघाडीच्या शिवसेनेचा आमदार बनवायची खात्री आम्हाला आहे. आम्ही गोस्वामी शिवसैनिकांच्या करून या निवडणुकीला सामोरं जातो. लोकसभेला वाजवली तुतारी, विधानसभेला मात्र मशालीची पाणी. आम्ही सगळेजण बरोबर आहोत. धन्यवाद. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या योगदानाचा दाखला देत खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी खेड आळंदी विधानसभेच्या जागेवर आपला दावा सांगितला. पक्ष देईल त्या उमेदवारामागे उभे राहण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. काय म्हणाले रामदास धनवटे पहा. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही आमचे जिल्हा प्रमुखांचे विचार ऐकले, आमचे विचार ऐकले, धन्यवाद. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य विषय असा होता की जी तालुक्यामध्ये उमेदवार निवडणुका पुढच्या कशा ही जी संभ्रम अवस्था चाललेली आहे त्या बाबतीत आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मुख्य भूमिका विकास आघाडीच्या बाबतीत आमची जेवढा त्यांची निर्णय घेतलीच. परंतु तालुक्यामध्ये आम्ही आणि पक्षातली सर्व मंडळी जे काम करतोय त्यामध्ये इच्छुक जेवढे मेंबर आहे त्यापैकी सगळ्यांच्यामध्ये आमच्या काल झालेल्या मीटिंगमध्ये असा निर्णय ठरलेला आहे. आम्ही इच्छुक सर्व आहोत, 7-8 सर्व उमेदवार आहोत. त्यापैकी पक्ष ज्या मेंबरला उमेदवार देईल त्याची सर्वानुमते सगळ्यांनी एक मताने कामकाज करायचंय आणि उद्याच्या काळामध्ये आपला उमेदवार हा आमदार म्हणून या काळामध्ये हा भूमिका ठरली आणि त्याला आम्ही सगळ्यांनी दुजोरा दिला. हा पहिला मुद्दा होता. त्या अनुरूप तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्येचा विषय घेऊन उद्याच्या काळात आम्ही जाणार आहोत. त्यामध्ये रस्त्याचा आणि ह्या विषयाची भूमिका आहे. औद्योगिकरण आपल्याकडे येत आहे. जागतिक नकाशावर चाकण केलेलं आहे. त्याच्यामध्ये खासदारांनी काय केलं, आमदारांनी काय केलं त्यापेक्षा खेड तालुक्यामध्ये आज जी भूमिका समस्या आहे ती प्रकर्षाने ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती. तालुक्यामध्ये 5 वर्ष आपण पाहतोय ह्या विषयाकडे प्रतिनिधीकडे ज्या पद्धतीने अपेक्षाने पाहिले जाते, प्रतिनिधी ज्या पद्धतीने वैयक्तिक भूमिका घेऊन किंवा घटना घेऊन समाजात जाताना आपण पाहतोय, प्रकर्षाने भांडताना ज्या भूमिकेत पाहतोय तशी भूमिका जी आज तालुक्याची भूमिका जगाच्या नकाशावर असणारा चाकण आणि चाकणचा जो परिसर आहे औद्योगिक एवढी गहन समस्या आहे तेवढी घेताना दिसत नाही. हा भूमिका जिल्हा प्रमुखांनी मांडली आणि ती उद्याच्या काळात निवडणुकीच्या भूमिकेतून आम्ही प्रामुख्याने घेऊन जाणार आहोत. हा आमचा मुख्य उद्देश आहे. मग त्याच्यामध्ये हे कारण नाही असं काय केलं परंतु प्रश्न दिला जागेवर तो पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत. आणि त्यासाठी सर्वपक्षीय लोकांना करून घ्यायचा असेल पक्षाच्या काही असू द्या त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत. त्यात मग अनेक प्रश्न आले प्रांताचे विषय असतील, तहसीलचे विषय असतील, विषय असतील, आजपर्यंत कोणी कशी काम केली सगळे आम्ही त्या ठिकाणी घेऊन. पण मुख्य हा विषय होता तो आपण आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात विषय कोणी घेतला राजकीय ह्या विषयावर तर ते आमच्याकडे कोणाशी चर्चा करू शकता असा खरा मुद्दा आहे. जसं की शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी मी जरी इच्छुक असलो तरी मी पक्षापेक्षा मोठा नाही असं म्हणत पक्षाने घेतलेल्या निर्णयाला मान्यता देण्याचं त्यांनीही स्पष्ट केलं. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा प्रमुखांनी सांगितल्यानुसार पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जवळजवळ 70 ते 75% ही जबाबदारी ही शिवसेनेने निभावलेली आहे. तळागाळापर्यंत शिवसैनिक आणि शिवसेनेची संघटना ही आजही या ठिकाणी इतर संघटनांपेक्षा इतर पक्षांपेक्षा ही मजबूत आहे. एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचं आणि त्या निमित्तानं ज्यासाठी आपण हे केलेली आहे आणि त्याबरोबर आता कोणत्या विषयाला घेऊन आपण निवडणूक लढणार आहोत ते जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांनी सांगितलेलंच आहे. परंतु तालुक्यामध्ये आजपर्यंत अनेक वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा जी कामं आजही 25-25 वर्ष होत नाहीत
त्याच लोकांना परत निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा असून त्यांना नक्की ही कामं भविष्यात होणार नाही याची जनतेलाही खात्री आहे, आम्हालाही खात्री आहे. त्यामुळं या ठिकाणी जनतेची उर्वरित कामं करण्यासाठी आणि या तालुक्याचा अधिकचा विकास करण्यासाठी शिवसेनेला ही जागा हवी आहे. आम्ही सर्व मंडळी एक विचारानं एक उमेदवार देऊन ते भविष्य काळात ते काम नक्की करण्याचा निश्चय केलेला आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. त्याबरोबर हे मी सांगितलं, ज्यांना तिकीट मिळेल प्रकर्षाने नाही सांगितलेलं, थेट नाही सांगितलेलं. हा, मी दोन बाजूने सांगितलं की उमेदवार जरी आम्ही साथ इच्छुक असतो तरी सर्वांसमोर माझी पत्रकार मंडळीची विनंती आहे, तुम्ही तिसरा डोळा. त्यामुळं तुम्हालाही माहिती आहे की काम यंत्रणेतून तुम्ही त्या ठिकाणी पत्रकारिता करणार आहात, परंतु या ठिकाणी 7 पैकी कुणालाही जरी तिकीट दिलं तरी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रितपणे त्याचं काम करू. एवढंच मला या ठिकाणी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगतो. कारण आता मला परत मी पहिल्यापासून त्यांनी सांगतोय की सगळे जो निर्णय होईल सांगतो. नाही, तुमच्याकडून आलंय, मी काय म्हटलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका विजय शिंदे यांनी वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांबरोबरच तालुक्यातील महिलांच्या सुरक्षेचा आणि तालुक्यातील शांततेचा मुद्दा उपस्थित करत विद्यमान आमदारांना सवाल केला. शुद्ध पाणी देत नाही, प्रत्येक घराला 30 रुपये किंवा 60 रुपये पाणी राजूला ठेवावं. आणि तिचं पाहिलं मागणीचं व्यवस्थापन आहे. आता परवा आंदोलन झाले तर तिथेच बघा, आज एक हिंसाळी दूषित पाणी प्यायला पण चांगलं नाही, आंघोळीला पण चांगलं नाही आणि वाढ करण्यासाठी ते विष आहे, त्याचा तुम्ही विचार करत नाही. दुसरी गोष्ट, तुमची ही नगर परिषद, सातारची नगर परिषद, इथे तुम्ही रस्त्यांचं झालं ठीक आहे, परंतु जी MIDC जागतिक दर्जाची आहे त्याला जर तुम्ही अत्यावश्यक गोष्टी, पहिल्या म्हणजे रस्ता, दुसरी गोष्ट कोंडी, ह्या जर गोष्टी तुम्ही कमीच केलं नाही, त्यांना योग्य पाहिजे जर तुमचं पाणी तुमच्याकडे दिलं जाणार नाही, रस्ता तुम्हाला मोकळी दिली जाणार नाही, किंवा रोजगाराच्या बाबतीमध्ये बाहेरून येणाऱ्या माणसाला प्राधान्य आहे परंतु स्थानिक पातळीवर प्राधान्य नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पत्रकार बंधू तुमच्याकडून नाही, फक्त लोकप्रतिनिधीचे आहे. तो लोकप्रतिनिधी लोकसभेचा आहे, विधानसभेचा आहे, का जिल्हा पातळीवरच्या जिल्हा परिषदेचा आहे, ज्याला त्यांना त्याच्या कुवतीप्रमाणे काम करण्याचा अधिकार आहे. परंतु ज्या वेळेस लोकप्रतिनिधीचं नाव घेतलं जातं त्यावेळेमध्ये कोण राहिला. आज मला सांगा किती फुल मागितले, कुठल्या गावाने होता, कुठेही कसाही फुल होतो. मग हा तालुका शांतता प्रिय आहे का? इथे महिला सुखी आहेत का? आज मध्ये शिरोडीची केस झाली, परवा तुमच्याकडे घरामध्ये तिथं झाली. मग महिलांना संरक्षणही नाही, कामगारांना काम करता येत नाही, शेतकऱ्यांना कुठला हमीभाव नाही, किंवा त्यांचं झालेलं जे नुकसान आहे त्याच्यासाठी तलाठी महत्वाचं आहे, सरकार महत्वाचं आहे, तुमचा तहसीलदार महत्वाचा आहे, प्रांत महत्वाचा आहे. तर ही कामं त्यांना त्या लोकांची शेतकऱ्यांची होतात का? मग हे जे प्रश्न आहेत हे फक्त विरोधी पक्ष म्हणून किंवा सर्वांचा पक्ष म्हणून किंवा माननीय सूचना प्रमुखांनी जो वाचला गेलेला आहे समाजाचा तो पक्ष प्रमुख या नात्यानं उद्धव साहेबांनी सांभाळला आणि त्याचे आम्ही पदाधिकारी म्हणजे कार्यकर्ते. आमच्या पक्षाचं काम आम्ही करताना फक्त
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खेड तालुक्यात एकजुटीने लढेल आणि पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका निवडणूक समन्वयक अमोल पवार यांनी दिली. काय म्हणाले अमोल पवार पहा. सगळ्या पत्रकार मित्रांच्या मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्वागत करतो. आमचे जिल्हा प्रमुख तालुक्याचे लोकनेते पंचायत समिती माजी सदस्य उपस्थित असलेले माझ्यासाठी सर्व इच्छुक उमेदवार, आमची सगळ्यांची एकच भूमिका आहे. लोकसभेचा विषय लोकनेत्यांनी सांगितला की शिवसेना दोन पावलं ही मित्र पक्षाच्या पुढे राहून लोकसभेमध्ये त्यांनी सगळ्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, तालुक्यातल्या जनतेने पाहिलं आणि तालुक्यातल्या दूधवातारीपासून झालेल्या प्रचंड मोठी जाहीर सभा जी झाली प्रचाराच्या निमित्तानं चालताना, त्या सगळ्या घटनेमध्ये शिवसैनिक हा अतिशय ताकदीने त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल घेण्यासाठी उभा राहिला आणि निकाल अतिशय चांगल्या पद्धतीने खेड तालुक्यामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तीच भूमिका घेऊन इथून पुढच्या काळात सुद्धा आमचा प्रत्येक शिवसैनिक विधानसभेला सुद्धा त्याच पद्धतीने सामोरे जाणार. आमच्याकडे जरी आम्ही आता 7-8 इच्छुक असलो तरी शेवटी शिवसेना पक्षप्रमुख आणि आमचे नेते ज्याला कुणाला ही संधी दिली त्याच्याबरोबर माझ्या सहित आमचे सगळे उमेदवार हे ताकदीने उभे राहून या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा सन्मानाने मुख्यमंत्री करण्यासाठी खेड आळंदीचा जिल्हा हा भगवा घेऊन या ठिकाणी मुंबईला त्यांच्या पाठीशी पाठवण्याचा मनोरे आमचा सगळ्यांचा आहे. तीच एक भूमिका आपल्या समोर विषय करण्यासाठी याची पत्रकार परिषद आहे. आमचा कोणताही कार्यकर्ता, आमचा कोणताही इच्छुक उमेदवार दुसरं कसलंही पाऊल न उचलता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या मागे ठामपणे तर धनाने उभा राहील ही आपल्या सर्वांच्या समोर त्या निमित्तानं मी इच्छुक उमेदवार म्हणून उभा राहील. मला एक विचारायचं आहे, तुम्ही आता उद्धव ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांनी खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विविध समस्यांकडे उपस्थितांचं लक्ष वेधलं. MIDC, गुन्हेगारी, रस्ते, तालुक्यातील धरणांच्या पाण्याचा प्रश्न या मुद्द्यांनाही त्यांनी यावेळी हात घातला. काय म्हणाले संजय घनवट तेही पाहूया. त्या मुलांसाठी, त्यांच्या बालकांसाठी एवढा आडातुकीचा संघर्ष करायला सुरुवात केली. आम्ही लाईट बिलाचा विषय, तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही बारकाईने जर टाकली, सगळ्यात असं लाईट मीटरचं वसूल ही आपल्या तालुक्यात होती. ऑल ओव्हर तुम्ही इंडियात बघितलं, गुजरातला जा, आंध्रात जा, त्यांच्याकडची मीटर रेटिंग बघा, त्यांच्याकडची जी काही रेट आहे ते बघा. पूर्व भागामध्ये आपण विदर्भ मराठवाड्याचा त्यांच्याकडचे बघा, तिकडे 90% वर आहे, 10% वसुली आहे. 10% वसुल्या म्हणजे 10% सगळे मोठ्या लोकांच्या वसुली आहेत, त्या कधीच आजपर्यंत आल्या नाही. आणि आपली 90% वसुली असून सुद्धा आपल्याला 24 तास लाईट भेटत नाही. 5वा विषय असा आहे, आपली तिन्ही धरणे, या तिन्ही धरणाचं जे काही पाण्याचं आरक्षण आपल्या तालुक्यासाठी केलेले आहे याचा कधीच कुणी नाही विचार केला. शिरूरमध्ये निवडून जाऊन गेला की अनंस वाटला, इलेक्शन आली 5 महिने, आज मृत साधाशिवाय चाचणीमध्ये पाऊस नसता पडला तर आज आपण परिस्थिती आमच्या अख्ख्या पूर्व पट्ट्यामध्ये सगळ्यांची परिस्थिती गटार असते. योगायोगाने नशीब चालवायचं चांगलं, आपण माऊलीच्या राहतो, पाऊस पडलाय, आज पाणी सोडलंय आणि इलेक्शनच्या काळामध्ये कंटिन्यू केलं. याच्यावर कुणीही याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही की आपण छोटे, मी 10 वर्ष झाले. पण झालेल्या घडामोडीमध्ये बारकाईने लक्ष आहे. या सगळ्या गोष्टीचं बऱ्याचशा अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या सोडून मग मेन मुद्द्याचे ते दादांचा प्रश्न होता, विकासाच्या बाबतीत तुमचं काय म्हणून त्याला सांगायचं म्हणून सांगा. त्यामुळे सगळ्यांनी आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. मेन राहते
वाडा भीमाशंकरच्या रोडचा विषय आज 25 वर्ष चालू आहे, पण तो रोड काय अस्तित्वात येत नाही. त्याचे काय अतिक्रमण किंवा पाच हे वाढत नाही. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 12 ज्योतिर्लिंगामध्ये एवढं मोठं ताकद असताना सुद्धा आपल्याकडे बाजूला दुर्लक्ष करायचं, सगळीकडचं चालू आहे. आपल्याला आतापासूनच करायला सुरुवात करायला लागली. त्याची ओळख ही खेड तालुक्याची असं होणं मागे नाही. आम्ही बघा, आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटू, आम्ही हे पक्षाच्या वतीने आम्ही आवाज. एकंदरीत कितीही उमेदवार असले तरी पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराला सगळे साथ देणार असा संकल्प जणू या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सोडला. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून 2 उमेदवार या जागावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. याआधी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते या जागेवरून विजयी झाले असल्यामुळे राष्ट्रवादी या जागेवर दावा करणार हे नक्की. त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीत वादंग होणार अशी चर्चा सध्या मतदारसंघात रंगू लागली आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.